नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। आज मी काही फिराक जायत नाही। आज जरा विषय वेगळा व्हिडिओचो, त्यामुळे आज मी कामार गेले नाही, आज सुट्टी घेतलंय। आज म्हटलं तुमका एक वेगळा विषय दाखवूया। तर काय विषय आहे, काय काय आज व्हिडिओ बघून मिळतला, तर तुम्ही शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडलो तर नक्की शेअर करा। आज तुमका व्हिडिओ आवडतच। चला तर मग जाऊया आपल्या पुढच्या प्रवासात। तर मी गाडी एक माझ्या स्टार्ट मारलाय आणि इलय आमच्या वाडीत, खाली आमची भंडारवाडी आहे, त्या वाडीत इलय, खाली वाडीत इलय। तर माझा मित्र रुपेश शेडगे, तो कोंबडो नेऊ गेलो होतो। तर कोंबडो कशा होयो काय होतो तो तुमका सांगतोय मी सगळा पुढे। तर शेडगे कुटुंबियांचा आज त्रैवार्षिक गोंधळ हा भवानी मातेचो, तर तो आज संपन्न होता, म्हणून म्हटलं शूटिंग करूया। त्या निमित्ताने ह्यो गावठी कोंबडो लागता त्यांका। तर त्यांचे आता काय रूढी परंपरा प्रथा काय कसे हत ते तुमका सगळं दाखवतंय, डिटेल्समध्ये दाखवत आहे। त्यांचा गोंधळ सकाळी 10 वाजता चालू होता। तर मित्रांनो, हय मी आतमध्ये त्यांच्या घराकडे गेलाय, तर हय चिकन कट करत होते सगळे। कोंबड्याच्या मटणाचो त्यांका प्रसाद असता, सगळ्या पूर्ण गावाक प्रसाद असता, जितकी लोक येतील जितके भाविक येतील त्यांका सगळ्यांका प्रसाद असता। ह्यो आमचो शरद काका बघा कशी पिळदार बॉडी आहे याची, एका मला व्हिडिओत घेऊया जरा। आणि अशा प्रकारे हे 7-8 जण सगळा साफ करत होते। अशा प्रकारे तुमका खाली येऊन पण व्हिडिओ दाखवूया म्हटला। ह्यो आमचो मंगेश हा, मुंबईसून इलो, पोलीसमध्ये आतो, म्हणता सेवा करूया जरा। तर दरवर्षीप्रमाणे ते आपला काम करतात। आणि मित्रांनो, मी मग त्यांच्या घरात इलय, तुमका म्हटलं दाखवूया आतमधनं। हे त्यांचा भवानी मातेचा घर हा। तर त्यांची भवानी माता स्थापन केलेली हा। ही कवड्याची माळ नारळ वगैरे सगळा त्यांनी स्थापन करून पूजा अर्चा करून सकाळीच त्यांनी चौरंग वगैरे सजवलेलो मस्तपैकी, बघू पण छान वाटता। मी त्याचं दर्शन घेतलं आहे भवानी मातेचा, आणि तुमका म्हटलं जरा थोडी डिटेल्समध्ये माहिती सांगूया। सकाळीच पहाटे ते पूजा अर्चा सगळी करून सगळा ओकेमध्ये करून ठेवल्यानी या। आणि आता नंतर येऊन ते ज्या काकांच्या अंगात भवानीचा वारा येता ते काका येतले, पूजा करतले आणि सगळा गाराणा वगैरे घालून सगळा पार पाडतले। तर मग बाहेर ही सगळी लोक हळूहळू जमा होती। शेडगे कुटुंब बराच मोठा, बरीच लोक येतात आणि बाकीचे भाविक पण लांब लांब वरसून येतात। आणि मंडळी फायनली हे काका आहेत, यांच्या अंगात भवानीचा वारा येता, तर ते आता पूजा करतले, सगळा गाराणा वगैरे घालतले। आणि आमचो संतो काका ना मंडळी असला गाराणा घालताना एक नंबर गाराणा, देवापुरं जागो करूनच घालता। तर तुमका पुढे दाखवतो व्हिडिओ, तो गाराणा कसा करता काय करता त्या अगोदर, म्हणून म्हटलं तुमका सांगूया सगळी माहिती। आता मी जास्त काय पुढे बोलायचं नाही, तुमका व्हिडिओ दाखवतोय, चला तर मग। तर मित्रांनो, माझो मोबाईल आतमध्ये अंधार आहे ना, म्हणून थोडी क्लिअरिटी कमी येता, तर तुम्ही समजून घ्यावा, दिसत नाही स्पष्टपणे। थोडंफार जवळून शूट घेण्याचा प्रयत्न करतोय, चला तर मग यांचा सुरुवात होता। आता आपण बघूया पुढे व्हिडिओ। बाबा तू गादीचो धनीचा वाटो पूर्व मर्यादेप्रमाणे लेकरू सुज्ञान बापा मुळीतील जोका हाक मारता असो मराठाची समत पुरवतात। शेडगे वशिका गुबो करून की रात जलवलंस, घर सांभाळलंस, हित मर्यादा इसून घडवता असय। तुका 5 पाना भरलेला खरा लाना ठेवलेला वशिक भवानी आकाराकडे तुका हाक मारता असव, आकाराच्या तुझा याक मत करतात, आधी उमकेचा याक मत करू साकार बादकर खेड्याची समत पुरवतात। काठी काठीचो भालक उभो करू काव्याची जमा धरुक त्याका सामील करतात। क्षेत्राची मूळ भवानी मूळ आकाराने मूळ ब्राह्मण तैसून मोकळो पाडतात। यागादीर ज्या रीती त्याका स्थापना केलं, पूर्व सुकृता पूर्व राठी पुन्हा 5 तत्व मोकळ पाडतात। जबाबदारी ती प्रमाण जा काय तिचा कार्य असा कार्यात तिका सामील करतात। त्याच्या रूपावर जबाबदारीवर बाजूचा बन भावकेचा घर भावकेचा शेजाऱ्याचा वसाताचा घाडी गुरुवाचा पराचा तेली जांभोळ्याचा संपूर्ण कार्याची जमा धरतात। तू मर्यादित समज घेतात नकळत अज्ञानपणा त्या वार्षिकात जसा जसा चैचूक झाली असतात अज्ञान लेकरा सुज्ञान बापात चूक न मागता नरीत घडवताना भवानी आकाराकडे वैसू वशिकाकडे चूक तुझ्या मागील जाळ्याकडे हटवून ठेवतात। कार्य परिपूर्ण करून घेतात। रात्री अपराधी बारगोपाळ येणार असत त्याच्याही बाजून दगो फटको येता नाही, हाता पायाखाली त्या लेकरांचा सांभाळ करतात। तू मालक असत चतुर्सीमा साधलं, गाव घर सांभाळलं, बाळाच्या राशीर उभं राहलंस, नष्टावचा काय चलवलंस, भूमी नष्टावसाची आधी समज पुरवतात, मर्याद चलवल्या
मर्याद घडवल्यान त्या आकारात सजवल्यान पूर्वरीती पूर्व राठी प्रमाण भवानी आकारात जा काही वार्षिका मागील आता तुझा याक मत करू जबाबदारी प्रमाण मर्यादेची समज पुरवत तू समज घेत ती मालकीन असत या वसत पूर्वरीती पूर्व राठी प्रमाण जा काय बाई तुका खरा बारा जोडल्या आज भूमी आकार म्हणून जो काय जोडून दिल्या जळ आकाराची बाई समज पुरवत जळ आकार जोडून घेत बारा जो पुरोसम बाराची मर्याद आज जी काय शेडगे वसन तुका जोडल्या आणि जी काय मालकीन केल्या त्याप्रमाणे शेडगे वशिका तुका जाप पुरवत या घरमटेसून बाई तुका पाच पाना भरल्या खरालांना ठेवलेला त्याप्रमाणे जबाबदारी प्रमाण आज मशालची मालकीन तू त्याप्रमाणे आज मूळ भवानी बाई मोकळ पाट आज आकाराचा बाई तुझा याक मत करू टमाट्याचा तुझा याक मत करत शेडगे वशिकाचा याक मत करू बारा जो पूर्वसम बाराची रीत बाराची मर्याद बाई जळातळाची समज संपूर्ण राट बाई तुझ्याकडून मोकळो पाटत काही कोणीतरी तुका बंधन लावल्या असात बाई जबाबदारी कार्य तुझा या कार्यात खैचे तरी विघ्न येताने बाई आशेतने असलेला कारण आज खैच्या 84 गेलो आज ज्या थळातली ज्या राबात तुका उभी केल्या किल्ल्यातल्या चाळ्याची समज पुरवत या थैसून मुलीत मर्याद तुझी मोकळी पाडू ह्या वासान तुका उभी केल्या रीती मर्यादित आवाड्याच्या मतान तुका गादी थारा दिलेली असा. तर मंडळी अशा प्रमाणे त्यांनी गाराणा घातल्यानी संध्याकाळान गाराणा मोठा घातला नव्हता पण मी तुमका शॉर्ट घेऊन दाखवलंय जे मेन पार्ट होते ते एकदम खतरनाक गाराणा घातल्यान. आणि ह्यो कोंबडो बघा सकाळी आणलेलो होतो तो घेऊन येयल्यात कारण कोंबड्याचो मान खरो असता मेन असता त्यांच्या ह्याच्यात. तर तुमका दाखवते पुढे कसं कसं काय काय आता आणि माझा व्हिडिओ अजिबात न स्किप करता बघा. तर मित्रांनो हे धोतर घालून जे काका आहेत ना शेडगे काका त्यांच्यावर भवानीचा वारा ते आता खाली बसून पूजा करतले सगळी व्यवस्थित. हे कोंबडो बघा मानासाठी आणलेलो हा ते बघा बसतात खाली आहेत आणि आता पूजा करतले आणि नंतर त्यांच्या अंगात देवीचा संचार होता भवानीचा संचार होता आणि मग सगळे कार्यक्रम पुढे चालू होतात त्यांचे. चला तर मग बघूया पुढे. तर मित्रांनो ह्यो मानाचो कोंबडो आणलेलो हा आणि ह्यो चिरी देण्याचा कार्यक्रम हा. कोंबड्यांनी चिरी घेतल्यांना की त्यांच्या गोंधळाचा कार्यक्रम पुढे चालू होता अशी त्यांची प्रथा हा. तर बघूया पुढे. बंद करून टाक सगळी येतील ती. केव्हाच झाली हा नाही सांगतोय. हा बस बस. हा हा त्याचा काय उपयोग नाही.
आई नाचा नाही तुझ्या काही मांडावर नाही घेत ते का आई नाचा दे. तर मित्रांनो त्यांचं चिरी देण्याचा कार्यक्रम पार पडलो आणि मी जरा बाहेर इलोय. तर हे सगळे जेवण वगैरे तयार करत होती, कारण पूर्ण गावाक जेवण असता. जी कोणी पाहुणी मंडळी येतात त्यांना संपूर्ण जेवण असता. तुमका संपूर्ण व्हिडिओ दाखवत आहे. आणि मंडळी 12 वाजतात नाही वाजतात तो सगळे वाडीतले सगळे पोरगे जेव जावक तयार झाले, धावत जातात. कधी जातो आणि जेवतो असा त्यांना झाला. तर मंडळी आता वाजलो 1 दुपारचो. हे सगळे जेवक बसले आहेत मांडवात. ह्याच घर हा भवानी असतात. मग अशी वारा काढल्या आणि त्या घराच्या मांडवात जेवक बसले आहेत सगळे लोक. ही गावातली मंडळी हा, पाहुणे मंडळी पण खालच्या खळ्यात बसली आहेत. म्हटलं तुमका व्हिडिओ करून दाखवूया पूर्ण. आणि ह्यो पोर बघा तोंडावर हात धरता. अरे मेल्या म्हटलं लाजतच कशाक, पोटाकच खातलच ना, मग तोंडावर हात कशाक धरतं. व्हिडिओ म्हटलं घेते तुझी. तर अशा प्रकारे सगळे जेवतात बघा. तुमका आज मला पूर्ण शूटिंग करून दाखवची हा. व्हिडिओ स्किप करू नको, पूर्ण बघा तरच तुमका कळतला. तवसर मी पण जेवक बसलोय. म्हटलं पुढे शूटिंग करू गावात, म्हणून म्हटलं जरा लवकर जेवूया. तर माका पण जेवण वाढल्यानी थोडासाच घेतलंय, लवकर उठायचा होता म्हणून. भाजी भाजी देवा डाळ साखर भाजी मंडळी ही जोडी बघून ठेवा. हे दोघे खास मित्र आहेत. खंय पण गेले ना, जेवक गेले काय कार्यक्रमात गेले तर एकत्रच असतात, एकदम सख्या भावांसारखे. नको काय गेलो रे इकडे वर आणि अशा प्रकारे मित्रांनो जेवणाचा कार्यक्रम संपत इलो. आता आपण भेटूया रात्रीच्या कार्यक्रमात. तर मंडळी आता वाजलेत रात्रीचे 10 आणि संतोष काकांनी गाराणा चालू केल्यानी या. सकाळी जसा गाराणा घेतल्यानी तसा संध्याकाळी पण रात्री पण गाराणा घालतात आणि गाराण्याने सुरुवात करतात. गाराणा घालून मग भवानी येतली अंगात. मग सगळे पुढचे कार्यक्रम होतले. तर मग बघूया चला पुढे संतोष काकांचा गाराणा. सकाळी तुका जयचा पुरवलेले असत रीत आणि मर्याद शेडगे वासाची मोकळ पाडू मूळ भवानी मूळ आकार आणि मूळ ब्राह्मण मूळ पूर्व समन मोकळो पाडू. आज वशिका बरोबर जी काही रीत मर्याद सांगड बांधलं त्याप्रमाणे संपूर्ण राटघाट तुझं मोकळ पाडू. आज कार्याचो मालक कार्याकडे उभो करतात. बाई आज जागा तुझा कार्य असा त्याप्रमाणे बाळ गोपाळान जी काही रीत मर्याद घडवलेली आहे. आज वसाद असांत रीत मर्याद केलेली आहे. मराठी पूर्व मर्यादी प्रमाण आज तुझं जो काय घट भरलेलो असा. आज फुलाच्या पाकळ्यावर रीत केलेली असा. बाई ती मान्य करून घेतात आणि जो काय तुझं संचार असा बाई मूळ रीती मूळ आकाराप्रमाण आज मोकळो पाटत. आज जा काय बाई तुझा चाडी हर्षाचा घडीचा पुराव्याचा अनुभवी तत्व या संपूर्ण पाची तत्वान बाई मोकळ पाडू. एकालाच कोणत्या तरी जो ते अपयश येताने बाई वसाची जबाने खोट येताने याची काही
खबरदारी ताबेदारी धरत बाई तुझ्या वार्षिकात अकरीत नीत निरंकार खोटा ज्या जातीचा ज्या राटीसून ज्या मर्यादेसून उठवलेला असा त्यावेळेपासून जैज आपण पाठवलेला असा त्यावेळेपासून माझ्या वसाच्या जापात आणि तुझ्या मर्यादेच्या मतात बाई तुझ्या तत्वाच्या मतात कारण हे मूळ मांडासू रीतीसून आधी उठवत जबाबदारी प्रमाण जो काय पुनिया तुझो बाई त्याची समज दिलेली असा लागभाग दिलेला असा बाई त्याच्यानं ताब्यात देत निकलस कार्यात तो तरी सहभागी होत असलेला खोटा गिळान भसता बाई सुचिरभूत चुका करता असे तरी ते मर्यादित उभी राहतात तत्व 5 फळापुरी 12 आकार घेव 84च्या मतान उभी राहत. त्यानंतर मंडळी हे शेडगे काका ज्यांच्या अंगात भवानी येता भवानीचा वारा येता ते उभे राहिलेत मांडाच्या समोर पूजा वगैरे केल्याने सगळी आणि आता ते दुसरे जे व्यक्ती आहेत ते गारणा घालतात आणि ह्याच्यानंतर त्यांच्या अंगात वारा येतला ते हातात मशाला घेतले नंतर ते गोल असे फिरतले संबळ वाजवतात गोल फिरतात आणि त्याच्यानंतर काही लोक असतात त्यांचे नवस फेडलेले आहेत किंवा नवस करूचे ती लोक येतात त्यांचे प्रश्न उत्तर असतात ते सगळे त्यांचं निवारण करतात आपली भवानी माता. तर तो रोमांचक प्रसंग मी तो प्रसंग बघताना ना माझ्या अंगावर अक्षरशः काटो येत होतो शहारे येत होते. त्यामुळे तुम्ही पण बघा मी आता जास्त बोलत नाही आहे तुम्ही ह्यो सोहळो ह्यो शेडगे बंधूंचो गोंधळ अगदी डोळ्यात साठवून ठेवणार व्हा. तुम्ही नक्की बघा पूर्ण व्हिडिओ अगदी स्किप न करता.
तत्व परीक्षा म्हणतो कसा असा हे आम्ही सगळं मानाचं काट्या कोट्या पुढा केलं लेकरं इंडियाचं एक भावना इतकं मी कसं लिहिलं भावनी लिहिलं पुढे घ्यायचा आता मशीन जाऊन टाकायचा हो ना हा माझा पहिला महिना सगळे ऊन पोहोचवले ह्याचा हे देऊन टाक. जागा असा मला दिला आता चल, जागा चला. हा पुढची कामं उंची होतात. हे बाई कोण आहे? होय, कोण असत का सवासिनी हे सगळे बाहेर बाकी कोण नाही. चल. मानदेवा हाती मदत तेल बिल आणतो मानदेवा नेमका आणि एक सवय पुढे यावा तळी आणा हळदींदर लावा ते खर्च केला नाही तेवढं काही काम करा त्याप्रमाणे निकालच जबाबदारी तिची आहे. चल विसर्ज येतो. गाठ घाट तिच्याकडे दिलं विसर्ज येतो. बाळगोपाळ माझ्या इले. खेळ काढू दे माया चल विसर्जित हो. नाही तर तोंडाला लावतो उठी थांब बाळा. एवढं पपाक जाऊ नको. चला. मानपान गाव सगळ्यांच्या आधी बाईक लावायचं भवानी यांना किती लावा पहिलं बाकी काय लावा इथे कारण काय? आता अकबार तुका कशी ओळख होईल ती देखून जाईल. फक्त पपाक जाऊ नको. बाकी मी बघताय सगळा. तू तुझे सांग. तुझं सांभाळ शब्द बाकी मी बघताय काय करू जरा. बाईक सांगितलं बरे मान मान दिलेलो बस चल. चल सुरुवात काय करते. वारे गाठी. अशा प्रकारे मंडळी या भवानीचा वारा आणायच्या शिर्केकांच्या अंगात. ती भवानी अशी ह्या मांडासभोवताली गोल फिरता आणि आपल्या भक्तांचे जे काही प्रश्न असतील ना ते सोडवता, मार्गी लावता, चमत्कार दाखवता. माझ्या भक्ताक माझ्याकडे जर ओळख होई असा कधीही देऊ तयार कायच्या वाटात उतर कसं काय ओळखले पण बोला का माझा काम आम्ही बोलतो म्हणताय नाही पाण्यात बुडवलं तरी वर येईल. काय व्हाय आता वाटत मग आता पुढची कामगिरी रीत तिची या. हा चल. नाही अरे आता काय करता कसा करतात थोडासा वेळ घेणार असला त्यांचा काय असला सांगत असला पावर असली तर घे. बाळगोपाळ कोणची इच्छा असेल चल पुढे. बरं बाळगोपाळ कोणची इच्छा असा तुला विचारूचा माका एक हुकूम हुकूम. माझं काम नाही आता. हुकम. चल ये. संकटीला धाक मारते. संकट काय तर उत्साह होय. तू योग्य समाजा येणार नाही चमत्कार दाखवीन मी. बस नका ओळखलंच नाही ह्या शेडग्याचा भूत हा पण तेरीच ओळखला नाही आवला की नामा. बरोबर आहे किती वर्ष आम्ही ओळखला ओळखणार ओळखत तुमचा आपल्याला चल पुढे तिचा कामा. हुकूम दिलेलो आहे. बसा.
कुडीच्या बाहेर या झालं वजन. बाकी काही नाही. ज्योतीला जास्त गेला ज्योत जास्त गेला आणि बारीक होतं ना मग कमी ज्योत येतात. ज्योत जास्त आहे. तर मंडळी जी लोक आयली आहेत लांबसून बाहेरच्या गावातसून ह्या शेडगे बंधूंच्या गोंधळात ह्या भवानी मातेकडे आपले प्रश्न विचारू, आपले जे काही व्यथा असतील ते मांडू. तर ते आता विचारतले प्रश्न भवानी आणि भवानी त्याच्यावर उपाय सांगतली आणि आपलो चमत्कार दाखवतली. बाई मयुरेश पाटील या लेकरात 3-4 वर्ष औलाद नाही होती, मूलबाळ काय नाही होता. मग तुझ्याकडे न्याय दिलो होतो. मग जो काय नियमातून नारळ दिलास त्याप्रमाणे वर्षाच्या आत तुझ्या कार्याच्या त्याची औलाद वाढवलंस. मग आता लेकरू हवत नाही. जन्मल्यापासून ह्या काय आता माका दाखवून दे. ह्या वशिकाचा याच्या मध्ये आणून ठेवल्या त्यांनी. काय आणून ठेवले सांगा. अरे अडचण तुझी आणि हिच्या बाळाच्या आई निष्ठाविक कारण त्या हटवू तुझ्याकडे पाषाणाकडे. मग रीत केलं चमत्कार घडात घडात. अरे आता थोड्या वेळात दाखवते तुला. बघो बघ बघ वसांगडा बोलतो. होय आयला रे या जरा पुढीच्या मनात जड झाला, बाकी काय नाही. अरे म्हटलं तुझं मालक खाया मालक काय एवढे पुढे सांभाळत असते का नक्की काय घेणं घेणं काय त्याचा. औलाद एक पण काय पप्पू तुझा ठेवता एकच आहे. कबीर जाधव आज मंगलकार्य 10 वर्ष झाली. तुझा नाव ऐकायला दिलेला त्याप्रमाणे औलाद खय अडली आणि कशी अडली या. काय करायचं औलाद तुझं पुढचं गोंधळ विचार जगाच्या बाकीचा बाजू ठेवू. तुझ्यात पावर असते तर ठेव. पुढे फक्त त्याची वशिका बाकी नवला देवी मी सांगता येईल देते मशा त्याच्या
लाकडाचा थळाचा आकार समशानी कुटवण्याचा तरी असत ह्या मशालीवर जाळून निकलस अवलादीचो मालक त्याचो उभो करून देतस हैसून चमत्कार घडवशी वसाच्या दबाने खोट येणार नाही असे तऱ्हेची मूळ मर्याद मूळ आकार मूळ ब्राह्मण पूर्व समाजिक कराटीचा भूत उभ्या करू निकलस अवलादी त्याचो मालक ते उभो करून देतस हैसून पाणी पुरवशी असे तऱ्हेची रीत मर्याद घडवतं आणि ते लेकरात टिकली लावतं आणि दिलेला वचन पूर्त ते घालतं ती सर्व सांभाळून राखतो ठीक नाही सावध सावध एक वाजता नको दडान राहू फुटात नाही घटना घालणारो दयारा ए बातची कोण असते रुपेश करमुटकर तुझा लेलेचा फळकेचा गाठी बांधून दिलेला आज ते का अवलाद काय रे तुझ्याकडे नवस केलेलं होतं त्याप्रमाणे त्याची अवलाद वाढलेली आहे मग तुझं नवस तू फेडून घे आता आणि त्या लेकरात पोटावणी सांभाळ आता वाढवलं सावलाद तशी काय नाही भाऊ आले खाया चले लवकर होय पण माझ्या विश्वास नाही जो विश्वास संपादन करतो नाही जोडीदार आहेत ना अजून बिनधास्त राहू. तर मंडळी अशा प्रकारे ह्यो शेडगे बंधूंचो गोंधळ संपन्न होता भवानी मातेचो. आणि भवानी मातेकडे जेवढी लोक येतात ना ती आपले नवस कोणाचे पूर्ण झाले आहेत कोण नवस बोला घेता तर त्यांचा सगळ्यांच्या प्रश्नांचा भवानी माता निवारण करता सगळ्यांका चांगल्यापणान सगळ्यांका समजावून सांगता आणि सगळ्यांचे नवस फेडून घेता आणि सगळ्यांचे नवस जे कोण बोलतात त्यांच्या प्रश्नांची उत्तरं पण देता. ह्यो एक अद्भुत सोहळो हा. माका बघताना ना माझ्या अंगावर शहारे येतात. तुम्ही पण बघा तुमका पण ह्या भवानी मातेचं दर्शन मी माझ्या व्हिडिओमार्फत घडवण्याचा प्रयत्न करतोय. जेवढा शक्य होता तेवढी व्हिडिओ करून दाखवतोय. नक्कीच तुमका माझा व्हिडिओ आवडलो असात. ह्यो शूट मी स्लो मोशनमध्ये केलं आहे त्यामुळे आवाज काय येत नाही. त्यामुळे तुमका थोडा मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय. काही चुकला असात तर समजून घेवा आणि बघा पुढे भवानी माता काय काय लोकांका चमत्कार दाखवता ती. चला तर मग तर मंडळी कट्टा भंडारवाडी देवगड कट्टा भंडारवाडी शेडगे बंधू यांचो त्रैवार्षिक गोंधळ पार पडता आणि तुम्ही गोंधळाची लाईव्ह व्हिडिओ बघतास. ही भवानी माता
आणि मित्रांनो, तुमचा प्रेम असाच राहून देत. असेच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा जर माझा व्हिडिओ आवडलो असाल तर. आणि जेवढे कोणी शेडगे असतील, शेडगे कुटुंबीय, शेडगे परिवार, तर त्यांनी नक्की कमेंट करा की ही भवानी मातेचो ह्यो सोहळो हा तुमचो सोहळो हा. तुमका कसो वाटलो, काय वाटलो, माझा व्हिडिओ काय, माझ्या व्हिडिओ चुकी झाली तर नक्की कळवा. सुधारच नाही, अधिक खड्ड्यात जातो. घरचा सांभाळ जरा, येऊ नको तू पण सांभाळ. काय करूच आता, भ्रष्टाचार अजिबात करू नको आणि घे त्याच्यापासून सगळी मिळवून तू. बाई आता सध्या भ्रष्टाचार करू नाही, ही करतात त्या का आता काय करणार, वडील किती वडील त्याच्या- घ्या. मालकीन काय तुझी आणि तू नवस करीत राहू नको का, कोणाकच करू नको तू. करीत नाही, फक्त माझं एकच हा. हा जसा सांभाळलंस तसं वचन मुलांना दिलं, सांभाळ. वचन दिलेलं आणि तो हा बाकी तुझं मी तुझ्याशिवाय कोणाक हाक मावळ्यावशी मारत खा म्हणून तू आज सोनी, मी तुझ्याशिवाय कोणाक नाही हाक काय मारत. काय किती नवस केलं, किती देवींचा नवस केले मी, केलं. तुझ्या गेलंय मी ने- म्हणजे चुकी झाली माझी, पण बाबा तुका सांगतो, सोडून काही गेले एकच नाही. धरून राहू, एकच धरून राहू. काही तुका टाकणार नाही, पण बुडलेले तुला घेऊन येत. माका रडूक लावू नको तू. रडतच तुझं अकरीत रडता तुझा, अकरीत तू नाही नाही रडत. माझा रडता. गप्प. रीत आणि मर्या हम्म. हय यो खेळ नाही काढले खेळ. मी. हय रीत चल. मर्याद धरून चल. एक आपण असं कर, माझ्या पाषाणाकडे ये. तिचो न्याय चढवाचो हा, तिच्याकडे संचारा आसरांचो हा. होय. पण तिका आता सांगान मिळू उपयोग तुझं नाही. नाही म्हणून चांगलं वेळ नाही. चल ये. फक्त तिचं मार्ग त्या पोरग्याचं फक्त काय तू सांग, त्याच्या वशिकाचा काय रीत मर्याद. त्याच्या मी काय म्हणते का? मुलाचा बोलतो. मुलाचाच सांगते. हात होतो नुकसान त्याचा होता नाही. खायचे बाजू नाही.
शांती नाही सगळ्यात नाही. मला शंका आली. हा होईल काय नाही शंका देऊ नको. काय म्हणणार काय तुमचा? पुढचा तुझ्या काय म्हणणार नाही. नाही असला तर सांग. चला घर घेतलं वेळ होतो चल थोडा पुढे पुढे पाया पडलो. ती कलंदरी आड होती म्हणून ही अशी परिस्थिती. आता झाला अशी मोकळा? वैदिक त्याचा अरे मोकळा झाला आणि होताचा. तू काळजी नको कधी त्या सांगत नाही पण तू काळजी करू नको. तू घेऊन येतच आहे चमत्कार दाखव. चमत्कार नाही प्रत्यक्ष साक्षात्कार दाखवू दे. चला मशालीन काम हो गया तुझा. घे शब्द घे. आम्ही तर कंटाळलो. आई दुःख करू नको. विधी लिखित चुकत नाही या. आणि वच माझे ठीक नाही. चल काळजी करू नको होणार. त्याच्यामुळे एकमेकात सगळे अडकान राहिले होते. त्रास माका होता ते काय करणार. होता नाही 10 त्यांचा आता पर्सनल ते ठेवून दे. माझ्या कुटुंबात होता नाही त्रास. पुढे किती त्रास होता तू तुका खबर माहिता. हे माका होता ती तू का होणार. कशा पुढे होता माका होता सगळ्या वसाक होता. तो एकदम जाऊन टाक सगळ्यात. आमका होता नाही त्रास ज्याचा त्याच्या काळात बांध तू. आमका होता त्रास. शांती श्रद्धा सबुरी ठेव. ज्याची भक्ती करतो तोच तुझा कांदा करतो. ही बाजू कधरावा तोच पुढे येत तुझ्या. त्रास होता नाही मला. अजिबात नाही. ज्या वेळेपासून आणि कोण हात घालीत झाला ते तुका तुझ्या मसाल्याची शपथ जाते जाळून टाकतोय. परत हात घालता नाही या ना त्यांच्या उठण्यात नाही बसण्यात आम्ही ना कोणाच्या 1 रुपयाच्या आम्ही ह्याच्यात शांती राव. किती शांती घेऊ. शांतीच घे. शांती तो जर खाला नाही आमका शांती घेऊ. पाहू दे पोट भरा दे पण तू जाणार नाही काळजी करू नको. करू दे. अरे भोगतच पण त्यांना समजत नाही. हो पाय पडलो. हो. पुढे पुढे बोला. काय बोलणार. काय नाही.
तर मंडळी सगळ्या भाविकांचे नवस फेडून झाले. नवीन भाविक गेले होते दर्शनासाठी, त्यांनी नवस बोलल्यानी, आपल्या इच्छा मागितल्यानी, तर त्यांच्या सगळ्या प्रश्नांची आणि सगळ्या इच्छांची माता भवानी, आई भवानी शंका निवारण केल्यान आणि सगळ्या भाविकांनी पुन्हा एकदा देवीचा दर्शन घेतल्यानी यो आपलो मित्र हा मंगेश, तो आपला लग्न लवकर होऊन दे म्हणून नवस बोला गेलो होतो. शब्द नाही खाली जात. त्याची आजपर्यंत मी ठेवली तशीच ठेव. तर मंडळी सगळ्या भाविकांनी आपले इच्छा आकांक्षा सगळे देवीकडे मांडल्यानी, आपली व्यथा देवीकडे मांडल्यानी, देवीन त्यांच्या शंकांचं निवारण केल्यान आणि सगळ्यांका चांगलो आशीर्वाद देऊन सोहळो संपन्न केल्यान. आणि मी तुमका ह्यो व्हिडिओ करून दाखवलंय. जेवढं म्हाका जमा तेवढं व्हिडिओ केलंय. तुमका नक्कीच आवडात. संपूर्ण आज शेडगे बंधूंचो सकाळपासून ते आज रात्रीपर्यंत तुमका सोहळो दाखवलंय. सोहळो तसो मोठो होतो, पण मी शॉर्ट व्हिडिओ घेऊन तुमका ह्यो पूर्ण व्हिडिओ करून दाखवलंय. तर माझो व्हिडिओ आवडलो तुमका तर नक्की माका कमेंट करून सांगा, विसरा नको. आणि मग सगळ्यांच्या प्रश्नाचं शंका निवारण झाल्यानंतर देवी भवानीचा वारेसूत्र विसावला आणि मग सगळ्या ह्या बायकांनी महिलांनी मांडावरती हळदी कुंकू घालून नमस्कार केल्यानी, सगळ्या देवीच्या भक्तांनी नमस्कार केल्यानी आणि मग ह्यानंतर देवीची ते गोंधळी लोक कथा सांगतले आहेत. नाही म्हटलास तरी सकाळचे 4 वाजतले आहेत आणि आता वाजलो 1-1:30 वाजलो. तर मी जाते घराकडे, कारण मला उद्या कामावर पण जाऊचा. त्यामुळे तुमका आतापर्यंत जो व्हिडिओ करून दाखवलं आहे, माझा व्हिडिओ जर आवडलो असा तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सगळ्या लोकांका पाठवा आणि सबस्क्राईब नक्की करा.